मला प्रश्न पडतो 91ला इथं आले तेव्हा काय परिस्थिती होती. मला तेव्हा खासदार मला वाटतं संभाजीराव काकडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, लालासाहेब असं काकडे परिवाराचं जे साम्राज्य होतं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मला वाटतं. आणि त्यावेळेस ह्यांचं काय साम्राज्य होतं ते मी सांगायची गरज नाही, इतिहासाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आत्ता माझा हिशोब सांगताना त्यांनी एक चूक केली, काही दाखवलं नाही. आता 40 साखर कारखाने, 40 साखर कारखाने. बरं, यांच्या घरात कोण सहकार मर्चीत नव्हता ना? यांच्या कधी कुठल्या एका शेतामध्ये 10 एकरामध्ये 100 कोटीचं धान्य पिकवलं जातं. असली कुठली शेती यांची? आम्हाला दिली आहे तिथं आम्ही नदीच्या शेजारी आहे पाहुणाच्या, आम्ही 5-5, 2-2 एकरामध्ये 10-10 कोटी कमावले असते. 40 कारखाने यांचे. जरांडेश्वर कारखान्याचे जे चाललंय होतं त्या कारखान्याच्या संदर्भात तिथले जे खातेदार आहेत त्यांना जाऊन विचारा, तो जरांडेश्वर कारखाना यांनी कसा घेतला, तो कसा घेतला तो यांना विचारा.